श्री नरसिंह सरस्वती सद्गुरुभ्यो नमः। 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 नमस्कार, मी अरविंद आठले। आज मी तुम्हाला 2001 सालात घेऊन जाणार आहे। 2001 मध्ये चातुर्मास, पूर्ण चातुर्मास, आषाढी एकादशीपासून चातुर्मास संपस्तोपर्यंत मी गाणगापूर येथे भिक्षा मागून व्यतीत केला। भिक्षा मागणं काय गोष्ट आहे, जवळ भिक्षा लाजिरवाणी असं म्हटलं आपल्या इथे। भिक्षा मागताना काय भाव उत्पन्न होतात, भिक्षा देणाऱ्याच्या चेहऱ्यावर कसा एक वेगळा असा भाव असतो, हे सगळं पाहण्यासारखं असतं। सगळा अहंकार त्या ठिकाणी जळून जातो, अशी ती भिक्षा आहे। गाणगापुरात भिक्षा त्यामुळे पवित्र मानली जाते की जी तुमचा अहंकार जाळते। आणि त्यामुळे जेव्हा 1999 माझं गायत्री पुरस्चरण चालू झालं आणि त्यानंतर माझी अशी आंतरिक तीव्र इच्छा झाली, ती कदाचित गुरूंची स्फूर्ती असेल, की यातला एक चातुर्मास आपण गाणगापुरामध्ये अष्टतीर्थावर जाऊन गायत्रीचा जप करावा। गायत्रीचा जप मला स्वतः माझ्या सद्गुरूंनी दिलेला आहे, आळंदीचे नरसिंह सरस्वती। त्यामुळे गाणगापूरचं एक वेगळं महात्म्य आपल्या या दत्त संप्रदायामध्ये आहे। आणि त्यामुळे अत्यंत पवित्र अशा जागी जाऊन ह्या व्रताची जेवढी पूर्णता करता येईल, जेवढा जास्तीत जास्त त्या ठिकाणी करता येईल तसा करावा, या हेतूने मी गाणगापूरला जायचं ठरवलं। त्यामुळे पत्नीसुद्धा माझ्यासोबत आली। तिला वाटलं की हे भिक्षा मागणार म्हणजे इतर कोणाचं व्रत असल्यामुळे, गायत्री जप व्रत असल्यामुळे हे बाहेरची ओली भिक्षा घेणार नाहीत। कोरडी भिक्षा घेतील तर हे सगळं केव्हा जप करतील, केव्हा काय करतील, आणि जेवतील केव्हा, खातील कसं, कुठून काय, त्याच्यात माझी काळजी होती। त्यामुळे ती हट्टाने माझ्याबरोबर आली की निदान मी 2 ठाव तुम्हाला जीव घालू शकेन। आता पत्नी धर्म आपल्याकडे केवढा प्रचंड असतो, पत्नी किती साथ असते पत्नीची आपल्या प्रत्येक ठिकाणी, आणि तिची साथ असल्याशिवाय आपली उपासनाही होऊ शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे। ज्यांना आपल्या उपासनेमध्ये पत्नीची साथ नसते त्यांची उपासना फलद्रूप होऊ शकत नाही। गुरुचरित्रात जे म्हटलं की पत्नी दुश्चित्त असू नये कधीही, हे ह्याचं रहस्य लक्षात ठेवा। महाराजांनी ज्या अनेक गोष्टी गुरुचरित्रात सांगितल्या आहेत, त्यात बिटवीन दी लाईन्स वाचण्यासारखं पुष्कळ आहे। संसार कसा करावा याचं अतिशय सुंदर मार्गदर्शन या गुरुचरित्रात आहे। आणि नेमकं गुरुचरित्र वाचून आपले लोक भडकतात, नियम मोडला, अमुक झाला तर पाप होईल, मग शिक्षा होईल, असल्या काहीतरी खुळसट कल्पना डोक्यात ठेवून त्या गुरुचरित्राची माती करून टाकतात। ते कशासाठी आहे? ते गुरुचं चरित्र आहे, पवित्र चरित्र आहे। आणि हे पवित्र चरित्र आचरण असेल तर आचरण पवित्र पाहिजे। ते समजायचं असेल, गुरुला समजायचं असेल, गुरुचा हात आपल्या पाठीवर राहावा असं जर वाटत असेल तर गुरुची मर्जी सांभाळली पाहिजे। आणि त्यामुळे गुरुच्या ज्या ज्या काही आज्ञा आहेत त्या सगळ्या पाळल्या पाहिजेत। आणि त्यामुळे पत्नी दुश्चित्त असू नये हा एक मुख्य त्यातला भाग आहे, तो भाग आपण पाळला पाहिजे। त्यामुळे ती आल्यानंतर मला खरोखर छान वाटलं। कुठेतरी दोघांच्याही आमचा पापपुण्याचा वाटा असेल, जो भोगायला आम्ही एकत्र आलो आहोत, जो भोगून आम्ही इथे संपवणार आहोत आणि पुढच्या जन्माची तयारी करणार आहोत। हा पतिपत्नीचं नातं अतिशय सुंदर असतो, ते समजून घेतलं तर। नाही तर आपण आहे भांडणं। तर हा भाग जेव्हा तिने यायचं कबूल केलं तेव्हा मला अतिशय खरोखर छान वाटलं। गाणगापुरात जायची आम्ही हे केली। त्याच्या आधी धुळे माझं कर्मभूमी आहे, त्या ठिकाणी गेलो आणि मग तिथून आम्ही
गाणगापूरला रवाना झालो. पुण्याला आलो आणि पुण्याहून आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरला राहायचं कुठे हा एक मोठा प्रश्न आहे. 1-2 दिवस नव्हतं. आणि ही गोष्ट 25 वर्षापूर्वीची. आजच्या इतक्या त्यावेळी सोयी नव्हत्या. त्यावेळी अशा प्रकारे मोबाईल नव्हते की पटकन काय केला कॉन्टॅक्ट कुठेतरी येईन काहीतरी झाली सोय झाली असं काही नव्हतं. परिस्थिती गरिबाची होती. मी तर रिटायर झालो होतो. आणि पेन्शनर आयुष्यामध्ये कुठे तिसऱ्या ठिकाणी जाऊन सगळं आयुष्य काढणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. कुठेही गेलं बाहेर भिक्षा मागतो म्हटलं तरी कुठेतरी राहायची सोय करायला पाहिजे. बाकी सगळी भांडी कुंडी सगळं काय मी माझ्या घरून सगळं देऊ नाही शकत तिथे. परंतु आमचे एक मित्र नागपूरचे प्रसिद्ध विद्वान आचार्य म रा जोशी यांनी एक मोठं छान काम माझ्यासाठी केलं की गाणगापूरचे जे मुख्य ट्रस्टी आहेत भीमाशंकर देशपांडे त्यांच्या नावाने मला एक पत्र दिलं. भीमाशंकर देशपांडेंशी त्यांचा अतिशय सख्य दोघं चांगले मित्र, दोघेही डॉक्टरेट आणि दोघेही दत्तसंप्रदायी आणि अतिशय संशोधन वृत्ती असलेली ही दोन्ही माणसं. त्यामुळे आळंद येथे पहिले मी भीमाशंकर देशपांडेंच्याकडे गेलो जे या गाणगापूर संस्थानचे मुख्य ट्रस्टी होते. मुख्य ट्रस्टी आता मुख्य वशिलेला आल्यानंतर बाकीच्या सोयी होतील अशी माझी धारणा होती. आणि देशपांडेंनी मला उपकृत केलं. म रा जोशींनी त्यांना पत्र लिहिलं, स्वतः एक वैयक्तिक चिठ्ठी लिहिली, माझा परिचय त्यात करून दिला आणि माझं उद्दिष्ट त्यात त्यांनी लिहिलेलं होतं. मग आम्ही आळंदला गेलो. आळंदला बस स्टँडवर देशपांडे स्वतः हजर होते. घरी न्यायला त्यांनी एक माणूस पाठवला होता. त्यांच्याकडे जाऊन उतरलो आणि मग त्यांनी स्वतः गाणगापूरला त्यांचे जे कोणी गुरुजी त्यावेळी ज्यांचा वार असेल त्यांना मुख्य जे गुरुजी होते त्यांना चिठ्ठी लिहिली की हे असे असे ग्रस्त येतात आणि यांची सोय करा. चिदानंद धर्मशाळा ही गाणगापुरातली सगळ्यात मोठी धर्मशाळा त्या काळची आणि जी स्वतः मठाच्या ताब्यात आहे. मठ जी चालवतं. त्यामुळे चिदानंद धर्मशाळेसाठी एक त्यांनी चिठ्ठी दिली होती. एक माणूस आमच्याबरोबर विचाराने दिला. केवढी त्यांनी आमची सोय केली त्यावेळेला. दोघेही 60च्या आसपासले ग्रहस्थ. त्यामुळे त्यांनी सामान वगैरे न्यायला उतरायला हे करायला एक ग्रहस्थ बरोबर दिला. त्या ग्रहस्थाबरोबर चिठ्ठी दिली आणि त्या ग्रहस्थांना सांगितली यांची तुम्ही जाऊन सगळी सोय करा. आम्हाला 2-4 दिवस राहायचं नव्हतं, 4 महिने राहायचं होतं आणि स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून भिक्षा मागून राहायचं होतं. त्यामुळे त्यांनी ही सगळी स्वतः काळजी घेतली आमची. आणि तिथले जे स्वतः ते ट्रस्टी असल्यामुळे तिथल्या गुरुजींना त्यांनी जी चिठ्ठी लिहिली त्याप्रमाणे आम्ही त्या गुरुजींकडे गेलो. ते ग्रस्त आम्हाला घेऊन गेले त्या गुरुजींकडे. गुरुजींनी आम्हाला या चिदानंद धर्मशाळेत पाठवलं. तिथे फाटक म्हणून त्यावेळी एक मॅनेजर होते. ते स्वतः सगळे तिथली सोय पाहत असत त्या चिदानंद धर्मशाळेची. चिदानंद धर्मशाळा ही अतिशय जुनी धर्मशाळा, 2-3 मजली बिल्डिंग त्या जुन्या काळातली. आणि सतीच्या कट्ट्यासमोर ती बिल्डिंग म्हणजे त्या काळात जुन्या काळात जी महाराजांची जी सतीची कथा आहे ती कथा ज्या ठिकाणी घडली ते स्मशान, त्या स्मशानासमोर ही धर्मशाळा आहे. 40-50 खोल्या त्या धर्मशाळेत होत्या. आणि सोय आता सांगेन मी काय काय हळूहळू कशी काय सोय होती. तर त्या ठिकाणी आम्हाला पोचवलं त्यांनी. ते ग्रस्त स्वतः त्यांच्याबरोबर भीमरा यांनी जे पाठवले होते ते आले ते आमच्याबरोबर. सगळी आमची सोय त्यांनी तिथे केली पाहिजे. त्या फाटकांची आमची भेट घालून दिली. त्यांना सांगितलं की असं असं स्वतः भीमाशंकर देशपांडेंनी यांना पाठवलं आहे आणि तुम्ही यांची सोय करा. भीमाशंकर देशपांडेंनी तिथे लिहिलं होतं की यांना एक तुम्ही स्वतंत्र संडास द्या, चावी त्याची यांच्याकडे ठेवा. कारण त्या धर्मशाळेत 40-50 खोल्या आणि अक्षरशः शेकडो माणसं रोज तिथे यायची. आणि या ठिकाणी संडास 4-5 सोय कशी इतक्या लोकांचं कसं काय होणार. बरं मी उपासनेसाठी म्हणून गेलो हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे यांचा कुठे अपव्यय वेळेचा होऊ नये, यांची काही असुविधा होऊ नये या दृष्टीने त्यांनी ते मुद्दाम सगळी मला हे यांना सोय सांगितली होती करायला. फाटक जे होते त्यांच्याशी फाटकाने चिठ्ठी बिट्टी वाचली. ते दुसरे ग्रहस्थ जे बरोबर आले त्यांनी आम्हाला खोली दिली.
आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन तिथे त्यावेळी भाड्याने भांडी मिळत असत, कारण इतकं सगळं घरून नेणं शक्य नव्हतं. सगळे स्टोव सकट, सगळे पातेली, सगळी भांडी आम्ही तिथे भाड्याने घेतली. तिथे त्या काळात रॉकेल मिळत असे स्टोवसाठी, स्पेशल कोटा त्या काळी असेच होत. आणि त्यामुळे आमची बाकीची सगळी सोय तिथे झाली, कारण आम्हाला बाहेर जेवायचं नव्हतं. माझं प्रश्न चालू असल्यामुळे, पळ्यांवरती असल्यामुळे बाहेर कुठे आम्हाला जेवायचं नव्हतं. ही सगळी सोय केली आणि मग परत आलो आम्ही. भांडी बिंडी सगळं घेतलं. बरीचशी भिक्षा येतानाच आम्हाला अनेक लोकांनी काय कोणी चहाची पत्ती दिली होती, कोणी पीठ दिलं होतं, कोणी काय दिलं होतं. सगळं सामान आमच्याबरोबर 4-8 दिवस तरी आम्हाला काळजीने असं आमच्याबरोबर होतं. ते सगळं घेऊन तिथे सगळ्या खोलीमध्ये, त्या काळी 14 नंबरची खोली आम्हाला त्यांनी दिली, अजूनही मला आठवत आहे. मध्यंतरी 1-3-4 महिन्यापूर्वी मी गेलो होतो गाणगापूरला, मुद्दाम त्या धर्मशाळेला भेट दिली. त्याची एक छोटी क्लिपही मी तुम्हाला दाखवणार आहे की तिथे काय काय सोय होती, कशा प्रकारची. तर खोल्या जुन्या, दोन्ही धर्मशाळा, काही त्याचा कुठला मेंटेनन्स नाही. सगळ्या जुन्या 40, 50, 60 किती वर्ष झाली होती ते जुनी बिल्डिंग मला माहिती नाही. खोल्यांना आतमेकातून घुशीनी उंदराने छिद्र पाडलेली होती. या खोलीतून त्या खोलीत उंदीर जायचे. पहिल्याच दिवशी आमच्या लक्षात आलं की आमचं सगळं केलेलं अन्न गायब आहे. बघितलं तर तिथे मोठ्या घुशी यायच्या त्या बाथरूममधून. आत एक छोटी बाहेर खोली होती आणि आत एक छोटंसं किचन टाईप असं एक स्वयंपाकाचं हे होतं. स्वयंपाक तुम्ही करू शकाल अशी सोय होती. मग लक्षात आलं की इथे फार कठीण आहे सगळं. 4 महिने काढायचे या असल्या खोलीमध्ये. जुनाड झाले आहे सगळे, काही बाकीच्या कसल्याही सोयी नाही. आत पाणी, नळ नाही. एक बाहेरची टाकी होती, त्या टाकीतून जाऊन पाणी आणायचं आणि त्या पाण्याने सगळा आंघोळी, स्वयंपाक सगळंच काही तिथे होतं. चातुर्मास असल्यामुळे त्या काळी पावसाळा होता. पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी कसं असतं आता तुम्हाला काय सांगावं. गाणगापूर एक छोटंसं खेडं त्या काळातलं, जुनं 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगताय. कसलीही चांगल्या शुद्ध पाण्याची सोय नव्हती. त्यावेळी काही बिस्लरीची सोय नव्हती. बरं, बिस्लरी म्हटलं तरी आमची ताकद नव्हती ते बिस्लरीच्या बाटल्या विकत घेऊन रोजचा व्यवहार करण्याची. मग जाताना एक मी पाणी साफ करण्याचं काहीतरी एका कंपनीचं छोटंसं पात्र होतं, त्यात ते पाणी घालायचं. मग त्या आळडी काहीतरी त्याच्या त्या सोयी होत्या, त्यानुसार एक मग त्या छोटासा असा मगसारखं एवढंसं भांडं होतं. त्याच्यामध्ये पाणी शुद्ध होत असतं. त्यातल्या त्यात आपण जे काही आहे त्यात जमवण्याचा प्रयत्न करतो. नदीचं पाणी यायचं, त्या टाकीला यायचं, तेही असं सगळं लाल लाल पाणी असायचं. जाताना बाटल्या घेऊन गेलो होतो पाणी साठवायला. आणि आंघोळी वगैरे तर काही प्रश्नच नाही, सगळे आनंदच होता सगळा काही. मी जाताना मला ह्याच्यासमोर एक किस्सा आठवतो. एका जणाने आम्हाला सांगितलं की तुम्ही चालले गाणगापूरला, वा तुम्ही कसे काय राहू शकाल, आम्हाला थोडी कठीणच वाटतं तुमचं सगळं. आणि गेल्याबरोबर फाटकाने आम्हाला तेच म्हटलं, बघूया तुम्ही आले तर आहे म्हणे. त्यांच्या मनात कुठेतरी मला असं वाटतंय की ट्रस्टी आणि हे सगळा ह्याचा कुठेतरी त्यांच्या मनात असा राग होता कुठला तरी. त्यामुळे ते आम्हाला गेल्याबरोबर म्हणे, बघू म्हणे तुम्ही आले तर किती राहता बघू म्हणे आता इथे. आणि याच्या आधी आम्हाला एकाने किस्से सांगितले होते, गाणगापूर म्हणजे काय आहे, किती अस्वच्छ आणि किती काय आहे. त्यांनी सांगितले की महाराजांचे 3 ठिकाणं आहेत, गाणगापूर, वाडी आणि औदुंबर. त्यात वाडी हे त्यांचं वैभव आहे, औदुंबर ही त्यांची शांतता आहे, आणि गाणगापूर ही भक्ताची परीक्षा पाहण्यासाठी आहे की तो गेला की त्याला लाज बसली की तो त्याची परीक्षा तिथेच होती की तो टिकतो का नाही, काय होतं त्याचं, हे सगळं त्या ठिकाणी समजेल असं ते गाणगापूर. आणि फाटकाने आम्हाला म्हटलं, बघू तुम्ही किती टिकता आता. स्वतंत्र संडास वगैरे ते म्हणे, या 40 माणसांचा अन्याय करून मी तुम्हाला काय स्वतंत्र, त्या ट्रस्टीनं काय होतं म्हणाला, व्यवस्था मला इथे पाहिजे आहे. त्यामुळे तसं काही झालं नाही. आणि 100, 200, 300, कदाचित 500 अशी माणसं काही वेळा तिथे समोरच्या व्हरांड्यातही लोक झोपायचे, अंगणात झोपायचे, जागाच नव्हती, करणार काय. मग त्या सगळ्यांकडून रात्री 5-10, 2-4, 5 रुपये, 5-5 रुपये कोणाकडून जमा करून असे करून ते त्या लोकांना तिथे परवानगी मिळायची झोपायसाठी. पण सकाळी काय,
गाणगापूरला काय आहे की काकडा आरती फार पहाटे लवकर होते आणि त्यावेळी लोक त्या घाईत असतात. केव्हा एकदा सगळं संडास आटपून मी त्या मंदिरात काकडा आरतीला जातो असे, कारण सगळे दर्शनार्थी आलेले यात्रेकरू, त्यांचा मुख्य उद्देश काय आराम करण्यासाठी ते आले नव्हते. यात्रेला आलं तर आपण इथे छान काकडा आरती, महाराजांचे जे काही सगळं हे असेल ते सगळं हे पाहायचं. संध्याकाळची पालखी आहे, काकडा आरती आहे, इतर काही सगळ्या आरत्या आहेत, जे काही सगळे उपचार रोजचे होतात ते सगळे पाहायचे. अशा दृष्टीने हे लोक त्या ठिकाणी येत असत. आणि मुख्यतः माझ्या माहितीप्रमाणे मुंबईहून कोळी बांधव त्यावेळी बरेच यायचे, इतर सगळ्या याचे होते आणि मेजॉरिटी यातले महाराष्ट्रीयन लोक असायचे. गाणगापूरला खरं म्हणजे काही कसल्या सोयी नव्हत्या त्या काळात. रोड अजूनही पाहायला मी रोड काही चांगले नाही. आतले शहरातले रोड काही असे, एकच खरा रोड आहे तो संगमावर जाण्याचा, पण तोही काही फार चांगल्या अवस्थेत नाही आहे. आतल्या गावातले रोडही काही एवढे चांगले नाही आहे. सोयी तर काही प्रश्नच नाही. तर सकाळी पहिली पंचायत तेव्हाच व्हायची की अशी माणसं लाईनच्या लाईन लागलेल्या संडासला, 4 संडास. काय करणार हो ही त्यानं तरी काय इलाज होता. मग ज्यांना घाई लागायचे ते वाटेत तिथेच विधी आटपायचे आणि त्या अंधार सगळा, एक मिणमिण ते लाईट, त्या लाईटमध्ये काही दिसायचं नाही. घाणीत पाय पडायचे काही वेळा. इतकी घाण मी आयुष्यात कधी कुठे बघितली नाही. लोक त्या संडासचा वापर करायचे, बाटल्या घेऊन जायचे पाण्याच्या आणि त्या पाण्याच्या बाटल्या, त्यांचं काम झालं की पुन्हा काय त्यांना यायचं आणि तिथेच ती बाटली फेकून द्यायची आतच. सगळं ते तुंबून जायचं. आतले सगळी घाण सगळी बाहेर यायची. आत पाऊल ठेवण्याची तुम्हाला इच्छा होणार नाही, इतके घाणपणा होता सगळा. परीक्षा म्हणजे किती असेल हे तुम्ही कल्पना करू शकाल. अशा घाणीमध्ये सकाळचं ते आटपणं, कारण ते आटपल्याशिवाय पुढचं काही करता येत नाही ना. आम्ही क्वचित गेलो काकडा आरतीला, कारण मी माझ्या विशिष्ट कारणाने गेलो होतो. कारण काकडा आरतीला जाण्यापेक्षा मला माझ्या उपासनेत जास्ती रस होता. त्यामुळे सगळं ते आटपायचं. मग आम्ही काय केलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं, माझी पत्नी तर 2-3 दिवस संडासलाच गेली नाही, इतकी तिथे घाण होती सगळे की तिथे होणंच शक्य नव्हतं. अशी परिस्थिती. मग आम्ही दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आम्ही बादल्या आणल्या प्लास्टिकच्या. फक्त एवढं पाणी त्या ठिकाणी मुबलक होतं. संडासमध्ये आत नळ नव्हते. एक मिणमिणता दिवा, बाहेर एक दिवा आणि संडासमध्ये दिवा आणि नळ नाही. त्यामुळे लोक तरी काय करणार, जे काय त्यांच्या हातात लागेल ते पाणी घेऊन जायचं. पिण्याच्या बाटल्या त्या एक पाणी घेऊन जायचं तिथे आणि तेच तिथेच टाकून तिथे सगळं ते तुंबून सगळं बाहेर यायचं आणि ते आत पाऊल टाकणं अशक्य, कारण ते सगळं वर आलेलं असायचं. तुम्हाला खोटं वाटेल पण हे सत्य आहे. आणि मग शेवटी आम्ही बादल्या घेतल्या 2 प्लास्टिकच्या. सकाळी उठायचं, दोघांनी तिथे जाऊन भडा पाणी ओतून ते सगळे संडास पहिले स्वच्छ करायचं, आपल्याला ज्या संडासात जायचं आहे. आणि मग आम्ही दोघं पहिले लागोपाठ आम्ही दोघंजणं संडासला एकदा गेलो की मग घरी येऊन आंघोळ करायची आणि मग माझ्या उपासनेला मी लागायचो. साधारणपणे 1-2 तास मी ध्यान धारणा बाकी सगळं जे काही मला गुरु उपनिष्ठ जे काही सगळं सांगितलेलं होतं ते मी करत असे. आणि त्यानंतर 6-6:30ला चहा वगैरे घेऊन मग मी एक अष्टतीर्थावर जात असे. अष्टतीर्थावर जाऊन त्या ठिकाणी गायत्रीचं पुरस्चरणातले जे काही मंत्रविधी होते सगळे ते मी करत असे. साधारण सकाळी 7ला 7:15ला मी पोचत असे आणि मग 11, 11:30, 12पर्यंत माध्यान्हीपर्यंत गायत्री जप करायचा असतो. माध्यान्हीनंतर तर चालत नाही. त्यामुळे तो जप करून मग घरी येत असे. आणि घरी तोपर्यंत पत्नी स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवायची. येतकांना जे काही मिळेल ते घेऊन यायचं आणि मग स्वयंपाक व्हायचं, जेवण करायचं आणि मग छान 1-2 तास झोपेची गरज असायची. या 4 महिन्यात मी गाणगापूरला कधी चप्पल नाही वापरला. ज्या भूमीमध्ये आपल्या गुरूंची पावलं पडलेली आहेत, त्यांचे चरणधूर ज्या ठिकाणी पडलेले आहेत, त्याच्यावर आपण चप्पल कातडी वापरणार का हो, अशी एक भावना होती. 4 महिन्यात मी तिथे कधी चप्पल नाही वापरलं. अष्टतीर्थापैकी रोज एका तीर्थावर मी गायत्रीसाठी जात असे आणि हे केल्यानंतर परतत असे. या 4 महिन्यात अतिशय रोमहर्षक असे काही अनुभव आले मला, ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. हे 4 महिने आमच्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे आणि अतिशय सुंदर असे गेले. खरे म्हणजे या 4 महिन्यात आमचे हाल भरपूर झाले. आमची मुलं असती तर कदाचित त्यांनी अशा ठिकाणी आम्हाला राहूही दिलं नसतं.
मोठे मोठे भगदाडच होते त्या भिंताने, इकडून तिकडे उंदीर यायचे, हे असे घुशी यायच्या सकाळी, आणि तुमचं अन्न, त्यामुळे शेवटी दुसऱ्या दिवसापासून आम्ही अन्न लटकवून ठेवायला सुरुवात केली, कारण खाली अन्न ठेवू शकत नाही, खाण्याचा कुठलाही पदार्थ खाली ठेवू शकत नाही, वर असे लटकून ठेवायचे पिशवीमध्ये, दही असो इतर काय असो, हे असं लटकून ठेवायचं. लाकडी 1-2 रॅक त्यांनी दिलेल्या होत्या, पण त्या रॅकचा उपयोग काय हो, ते काही सेफच नाही. मग नंतर एक मुद्दाम वेगळा माणूस आणून ते सगळं आम्ही साफ करून घेतलं, त्याचे सगळे बुजवून घेतले खड्डे, पण तरीही अशा ठिकाणी ते उंदीर भोकातून यायचे भिंतीतून, त्याला काय करणार, त्याला तर काय करू शकत नव्हतं. हा, इतकी अशी आमची हसून पुरेवाट व्हायची की काय काय कसे राहतात आपण. पण आम्हाला आमच्या गुरूंनी ते बळ दिलं, आणि एक एक कशा गोष्टी घडल्या त्या आता आपण उद्या बोलूया. नमस्कार.